स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू। राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे केले आदेश जारी। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा। स्टेशन जवळील वळणावर होऊ शकतो अपघात। मुंबई रेल प्रवासी संघाने केलं होतं सूचित, मात्र तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्यानं झाला अपघात। भाडे न वाढवता सर्व लोकल एसी करण्यासाठी प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल करण्याबाबत चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात। मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? अजितदादांचा नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला। महाराष्ट्रात दारू महागली, मद्यप्रेमींना सरकारचा मोठा दणका। भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतींमध्ये 1.5% वाढ, तर शुल्क वाढीमुळे तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार। मुंबईला राखीव साठ्यातून पाणी जलसाठा गेला 10%वर, मात्र तुर्तास पाणी कपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय। अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस। शरद पवारांनी फोनवरून संवाद साधत आंदोलनाला दिला पाठिंबा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कडूंचं आंदोलन। चांदीच्या भावात 2,200 रुपयांची वाढ, चांदीला प्रति किलो 1,07,200 रुपयांचा दर। 11वीची आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा ओघ सुरूच। 7 ते 9 जून दरम्यान मुंबईतील 381 विद्यार्थ्यांनी नोंदवल्या हरकती। जून महिन्याअखेरीस मुंबईतील विविध नोडमधील 22,000ची लॉटरी। आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वाढला। टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी। मुंबईत देशातील सर्वात महागडी घरं, प्रति चौरस फूट सरासरी 29,000चा उच्चांकी दर मिळत असल्याची आकडेवारी समोर। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील वाकी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाचं उत्खनन, महसूल प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी मुंबई पालिकेचं कठोर पाऊल। 45 दिवसांपेक्षा जास्त काळ कर्मचारी गैरहजर असल्यास होणार कठोर कारवाई। आषाढी वारीत यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर, सहभागी लोकसंख्या मोजणं आणि गुन्हेगार शोधण्यास घेणार मदत। छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई। 92 मोठी बांधकामं जमीनदोस्त।